गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. तर 7 सवयी मैत्रिणींनो सुंदर त्वचेसाठी आणि ह्याच्यासाठी केसांसाठी सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो ह्या व्हिडिओतून. तर स्किन केअर हॅबिट सांगताना मैत्रिणींनो केसांसाठी पण सांगणार आहे. तर मैत्रिणींनो त्यासाठी स्किनवर पिंपल पुन्हा ॲक्ने न येण्यासाठी मैत्रिणींनो काय करायचे, त्यासाठी मैत्रिणींनो एक टमाट्याचा ज्यूस घ्यायचा आहे मैत्रिणींनो. आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं आणि मिक्स करून आपल्या स्किनवर लावून घ्यायचे मैत्रिणींनो. थोडं 10 ते 15 मिनिट ठेवायचं आणि स्किन धुवून घ्यायची मैत्रिणींनो. हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे मैत्रिणींनो आणि त्याच्यामुळे पिंपल जाण्यास मदत होती मैत्रिणींनो. पुन्हा नंबर 2ला आवळा आणि हिना पॅक मैत्रिणींनो घ्या. तर आवळा उकळून घ्या मैत्रिणींनो. आवळा आपला नेहमीचा आवळा पाण्यात उकळून घ्या, त्याच्यामध्ये हिना मिक्स करा मैत्रिणींनो आणि ते लावा. 10 ते 15 मिनिट ठेवा, वॉश करून घ्या. पुन्हा केसांच्या मुळासाठी मैत्रिणींनो हे खूप छान आहे मैत्रिणींनो. मैत्रिणींनो तुम्ही जर रोज सकाळी जर 1 चमचा आवळ्याचा ज्यूस घेतला तर तुमच्या स्किनसाठी पण चांगलं आहे मैत्रिणींनो आणि ते तुमच्या केसांसाठी पण खूप चांगलं आहे मैत्रिणींनो आवळा. आणि लगेच मैत्रिणींनो हेल्दी स्किनसाठी पण चांगलं आहे आणि हेल्दी हेअरसाठी पण चांगलं आहे. आणि स्किन ग्रूमिंगमध्ये ग्रूमिंगमध्ये मैत्रिणींनो आयब्रोज येतात मैत्रिणींनो. तुम्ही जर रेग्युलर आयब्रो करत असाल तर मैत्रिणींनो खूप चांगली सवय आहे तुम्हाला. त्याच्याने तुमचा चेहरा असा मोठा दिसायला मदत होते आणि चेहऱ्याला आकारसुद्धा दिसायला मदत होती मैत्रिणींनो. त्याच्यामुळं ग्रूमिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि रोज वॉटर घ्या मैत्रिणींनो आणि त्याचा तोंडावर मारा करा मैत्रिणींनो रोज वॉटरचा. त्याच्यामुळं मैत्रिणींनो रोज वॉटर त्याच्यामुळे तुमच्या स्किनमध्ये तुमची स्किन हायड्रेट होती मैत्रिणींनो आणि म्हणजे नेहमी अशी श्वास घेत राहते मैत्रिणींनो. तुम्ही जर रोज वॉटरचा जर मारा केला 2-3 दिवसाला फ्रेश राहते मैत्रिणींनो स्किन. आणि शीट मास्क मैत्रिणींनो आठवड्यातून तुम्ही 2दा-3दा लावणं जरुरीचं आहे मैत्रिणींनो. शीट मास्क 18 ते 20 वयोगटातील लेडीज आणि जेंट्स दोन्हीसाठी शीट मास्क खूप चांगले आहेत मैत्रिणींनो आणि त्याचे काही साईड इफेक्टसुद्धा नाहीत. त्याच्यामध्ये हर्बलमध्ये सुद्धा तुम्ही ॲलोवेराचं मध्ये मिळून जाते मैत्रिणींनो. शीट मास्क लगेचच्या लगेच तुमची स्किन एकदम फ्रेश होती मैत्रिणींनो शीट मास्कने. आणि जास्त हे पण करायची गरज पडत नाही शीट मास्कला. तुम्ही कुठंही नेऊ शकता. समजा तुम्ही जर प्रवासात असाल तर तुम्ही आता कधी हे करणार पॅक, हे कधी लावत बसणार, तर पटकन शीट मास्क लावलं, थोडा वेळ ठेवलं काढून घेतलं तर खूप छान त्याचा रिझल्ट येतो मैत्रिणींनो. आणि त्याच्यामध्ये लगेच 2-3 दिवसाला मैत्रिणींनो मॉइश्चरायझर तर मैत्रिणींनो आपल्या रेग्युलर लावायचं आहे मैत्रिणींनो. आणि लगेच स्किन केअर सनस्क्रीनसुद्धा लावायचे. आता तर काय उन्हाळा आहे मैत्रिणींनो, सनस्क्रीन लावल्याशिवाय तुम्ही घरात जरी असला तरी तुम्ही ना मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लावणं ही खूप जरुरी आहे मैत्रिणींनो. तुम्ही किचनमध्ये जर काम करत असाल तर त्यांच्यासाठी खूप चांगले नाही तर मग तुम्हाला पिगमेंटेशनला समोर जावं लागते मैत्रिणींनो. चेहरा तुमचा काळवंडल्यासर डॉट येते मैत्रिणींनो. त्याच्यामुळं सनस्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही मॉइश्चरायझर लावणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि नंतर सनस्क्रीन लावायचं आहे मैत्रिणींनो. घरातसुद्धा तुम्ही म्हणता आता घरात ऊन नाही पण सनस्क्रीन महत्त्वाचं आहे घरातसुद्धा मैत्रिणींनो. आणि लिप बाम लावणं खूप जरुरी आहे मैत्रिणींनो. काय लेडीजचे मैत्रिणींनो ओठ काळे दिसतात मैत्रिणींनो, तर त्यांच्यासाठी मैत्रिणींनो लिप बाम नेहमी लावला पाहिजे. त्याच्याने तुमची स्किन स्मूथ राहते मैत्रिणींनो. लिप बाम जरी नसला मैत्रिणींनो तुम्ही घरचं गाईचं तूप लावू शकतात किंवा मग मलईसुद्धा लावू शकतात मैत्रिणींनो. आणि ज्यांचे ओठ काळे असतील त्यांनी मैत्रिणींनो शुगर मैत्रिणींनो दळून घ्यायची आणि ती तुम्ही 10 ते 15 मिनटं तुमच्या ओठावर चांगली चोळून घ्यायची. आठवड्यातून तुम्ही दिवसातून 2दा करायचं मैत्रिणींनो. 8 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. तर नंतर मैत्रिणींनो नक्की करून बघा. हे लिप बाम आपल्याला लावायचं आहे मैत्रिणींनो. आणि हे पण स्किन ह्याच्यासाठी खूप चांगलं आहे मैत्रिणींनो लिप बाम लावणं. आणि स्किनला ग्लो येण्यासाठी मैत्रिणींनो 1 चमचा दही, त्याच्यामध्ये 1 चमचा ॲल्मंड ऑइल नसलं तरी जमतं आहे मैत्रिणींनो. आणि त्याच्यामध्ये प्लस चंदन पावडर प्लस हळद पावडर टाकायची मैत्रिणींनो.
घरच्या घरी ह्याचा फेस पॅक बनवायचा मैत्रिणींनो. आपल्याला हे एकत्र करून मैत्रिणींनो 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे मैत्रिणींनो आणि चांगला वॉश करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्हाला मी इतके उपाय सांगितलेत मैत्रिणींनो. तुम्ही जर हे रेग्युलर करत राहिलात तर तुमच्या स्किनला काहीच होणार नाही मैत्रिणींनो. जर माझा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.